नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? आय होप सगळे ठीक असतील. तर माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोणाला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. ती माझी आजी सासूबाई आहे. साडी वाळायला टाकते कारण आभाळ आलंय, पाऊस येत असतो. बघा आमची मका किती छान आली. तर बरेच दिवस झालं, 4 दिवस झालं ब्लॉग काय आला नाही. काढायला टायमिंगच भेटला नाही कारण लग्नाची घाई असायची. नवरीची खलवरी असल्यामुळे सगळं नवरीचं मलाच करावं लागायचं. मी एक आणि दुसरी एक बहीण होती ती, तर व्हिडिओ काय काढायला बनला नाही मला. तर आता फायनली घरी आलो आहे आणि घरी आल्यावर तर काय रानातलं काम चालू झालं. घरी आल्याच 4-5 दिवस बरं वाटत होतं, एन्जॉय केला 4-5 दिवस. आता घरी आल्या की लगेच काम लागले. तर वेळ झाला आहे, भरपूर वेळ झाला आहे मला यायला. कपडे होते 5-6 दिवसाचे, कारण कपडे तिथं पाणी नव्हतं. म्हणजे नवरीच्या तिथं कसं आपल्या इथं कसं विहिरीचं पाणी, बोरचं पाणी मोटर चालू केली की किती पण पाणी चालूच असतं. तर तसं तिथं गावात राहत असल्यामुळं जेव्हा त्यांनी पाणी सोडलं ना, म्हणजे पाणी सोडणारा होता एक टाकी होती गावात मोठी, आणि मग तिथं काय अर्धा-पाऊण तास पाणी यायचं फक्त. तर म्हणलं जाऊ द्या. आणि लग्नाचा तर तुम्हाला तर माहितीच आहे, लग्नाचं वराड किती असतं, भरपूर माणसं असतात, तर पाणी पुरत नाही. मग म्हणलं जाऊ दे, पाणी पुरत नाही म्हणून सगळ्यांनीच जेवढ्या आम्ही बहिणी पुढं गेलतो ना, सगळ्यांनी कपडे घेऊन आलो आहे घरी. तर आज कपडे होती भरपूर, त्याच्यामुळं जरासा उशीर झाला मला. तर गवत तर भरपूर आहे बाय, कधी व्हायचं खुरपून काय माहिती. खत टाकलेला आला होता व्हिडिओ. बाजरी बघ कसली भारी बसली, छान आली बाजरी. पण आता खुरपायला किती टाईम लागतोय आणि कितीक नाही काय माहिती. माझा पहिलाच दिवस आहे खुरपायला यायचा. आत्या, पूनम आणि काकू, आत्या म्हणजे माझ्या मिस्टराच्या आत्या, तर ह्या तिघीजणी गेल्यात. 10:30 वाजताच गेल्यात त्या. मला उशीर झाला. तर मला वाटतं तिकडून खुरपायला चालू केली की छान बाजरी आली बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा बाजरी आमची कशी आली. तिकडून खुरपायला बसल्यात वाटतं. किती सारे झालेत काय माहीत. गवत आहे ना लय. बाजरी मोठी झाली, खुरपायच्या पुढं गेली. पण कसं आहे, त्याला मान असतो खुरपायचा, बाजरी खुरपण्याचा. बाजरी खुरपली ना तर चांगली येते, त्याच्यामुळं खुरपावाच लागते. आणि गवत बी लय झालंय, लवकर काय खुरपून होणार नाही. म्हणजे बरेच दिवस जातील. लईच मोठी झाली बाय 5-4 दिवसात. आम्ही त्या दिवशी खत टाकलं तेव्हा चांगलं कमी होती. किती 4 का 5 दिवस बाहेर होते, तर तेवढी बाजरी झाली. इथपर्यंत आली बघा. इकडची तर कमरेला लागते बरं. तो तिकडे बाय आहेत, दिसतात का? लांब आहेत. मला दाखवते बॅक कॅमेराने. आत्या, आत्या बाई कुठं आहे दिसना सुद्धा. बाजरी तिथं बसलेली दिसत नाही. एवढी मोठी बाजरी झाली. तो का दिसल्या का? किती लांब आहेत. इकडचं झाली वाटतं, काय सुरुवातच केली. 7-8-10 सारं झाल्यात. दिसलं का काकू? खुरपा आहे का तिथं? आव, खुरपा आहे का? आत्याचं खुरपा असेल की त्या नाहीत म्हणल्यावर. मग आता असा यायची की अशा. अरे देवा, मग मला फोन लावायचा की मी आणला असतं येताना. आता मला वाटलं नेलंय म्हणून मी नाही आले. तशीच आले. माझ्या हातात मोबाईल होता, व्हिडिओ काढत. वेळाने खुरापतो तुम्ही. काय करते, तुम्हाला आहेत का खुरपी? नाही आल्यावर बी तिकडून आता तुमच्या घरात किती खुरपी आहेत काढायचे, किंवा मला बी द्यायचं एखादं. मग त्याला काय होत आहे खुरपायला? नसण्यापेक्षा बरं आहे ना ती. तर खुरपलेली बाजरी बघ किती छान दिसते. इथून एवढं झालंय खुरपून, का व्हायचं बाया इकडं आहे आणखी. तर ही घेते आता. ही खुरप कुणाचं का असं ना, खुरपच नसतंय मला दरवेळेस आलं की. चांगले. तर एक सारा पूर्ण झालाय.
1 वाजलाय आता आणि मी चालले घरी, कारण घरी ब्लाऊज न्यायला गिरायक आले. त्यांचे ब्लाऊज शिवलेले आहेत ना, बरेच दिवस झालं टाकलेले, तर ते घ्यायला आल्यात. फोन आला भेटला, त्याच्यामुळं चालते घरी. आता थोडासा महाग राहत असतोय माझा सारा. आता कसं ज्याची त्याची पाता असती, आपापल्या पाता घेऊन पुढं चालत असतात बाया. मग आता घरी जाय करण्याच्या नादात मग राहतंय थोडंसं महाग. माझी पात कोण घेतंय का नाही काय माहिती. माझ्या पातात माझी मावळ सासू आहे, म्हणजे माझ्या साऱ्यामध्ये दम लागला. वसा वसा खुरपाय चालू आहे म्हणजे पटापटा. आणि तिथून उठले इकडं चालले की माझं पात महाग राहू नये म्हणून पटापटा चालले ना. अय्यो. तर करा व्हिडिओ कंटिन्यू. कसलं भारी दिसतंय हिरवगार आणि सगळं. तर 2 वाजल्यात, आता चाललोय घरी जेवायला. जेवणाची सुट्टी झाली. आबाळ किती आले बघा. बरं झालं ऊन नाही खुरपायला आलोय तर, कारण उन्हाचं खुरपायला नको नको होतंय. बघा काकू, चला उठून बसायचं. काकू सगळ्यात पुढे आहेत, मी त्यांच्या मागे आहे. ह्या 3 जणी पाठीमागे आहेत. मग आपण रानात असल्यावर काय काकू द्या म्हणते, लय अवतार बेकार आहे. पण रानात असल्यावर आता असंच राहणार. रानात का आपण मेकअप करून येतो का? हाय असंच येणार ना. हा हाय असंच येणार ना. तिकडल्या साईडला गवत नव्हतं म्हणून म्हणलं दुपारला तिकडून बसू. अवतार असाच असतो शेतकऱ्याचा. मेकअप करून काय आपण पार्लर मध्ये कामाला जायला होय. बघ कसे दिसतात एका भागा येत. हा मग असंच पाठवणार आहे. तर या मंडळी जेवायला बाय सगळ्यांना.